हॅलो माय डिअर स्टुडंट, नेहमीप्रमाणे आपलं परत एका नवीन व्हिडिओ सेक्शन मध्ये स्वागत. In the previous video lecture we were discussed about the transcription unit, and in that transcription unit there is a three important factors are present. The first one was the promoter, second one is the structural gene, and the last one is a सगळ्यात शेवटचा जो आहे तो म्हणजे मुलांना आणि मुलींना टर्मिनेटर आहे. ठीक आहे बेटा, आता आपण डिटेल मध्ये चर्चा करू पुढील भागाची. ठीक आहे, तर काल जिथे आपण थांबलो होतो तिथून थोडंसं पुढे निघायचं आहे आपल्याला. आणि काल ऍक्च्युअल आपण थांबलो होतो बाळांनो कुठे, तर आपण थांबलो होतो जस्ट टर्मिनेटरच्या जवळ, किंवा टर्मिनेटरचे काही मुद्दे होते ते आपण क्लिअर केलेले. आज बघू काय आहे. ऍज द प्रोसेस ऑफ टर्मिनेशन, टर्मिनेशनची जी प्रोसेस आहे ती प्रोसीड होते, म्हणजे ती कंटिन्यू पुढे सरकते. कशाची प्रोसेस? ह्या आपल्या ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस ही प्रोसीड होते, पुढे सरकते. द हायब्रिड डीएनए आरएनए मॉलिक्यूल डिसोसिएट्स. आता डीएनए आरएनए मॉलिक्यूल कोणते? ज्या डीएनएचा स्ट्रँड ज्याला आपण टेम्पलेट स्ट्रँड म्हणतो, त्या टेम्पलेट स्ट्रँडचा यूज करून आपण ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसने एमआरएनए तयार केला होता. ओके, आरएनए पॉलिमरेज वापरून. तर देन दीज टू आर राईट नाऊ ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये ते दोघं अजूनही एकमेकांना अटॅच आहेत. कोण? डीएनए पण अटॅच आहे आणि आरएनए पण, ते दोघे एकमेकाला अटॅच आहे. तर आता एमआरएनए बनला ना, सो वी नीड टू सेपरेट दॅट एमआरएनए फ्रॉम देअर डीएनए. त्या डीएनए पासून आपल्याला त्याला आता काय करावं लागेल? सेपरेट करावे लागेल. त्याला आपण डिसोसिएशन असे म्हणू. ठीक आहे बेटा, डिसोसिएशनला मराठीमध्ये विचरण असे म्हणू, विचलन किंवा सेपरेट होणे. आणि त्याला मग हायब्रिड हा शब्द प्रयोग का केला आपण? हायब्रिड म्हणण्याचं कारण असं आहे की डीएनए आणि आरएनए दीज आर डिफरंट ना, then they will get combined together. That's why we call them hybrid. त्यांना त्याच कारणामुळे आपण हायब्रिड म्हणतो. ऍज द ट्रान्सक्रिप्शन प्रोसीड, ट्रान्सक्रिप्शन जसं पुढे सरकतं तसं हायब्रिड डीएनए आरएनए मॉलिक्यूल डिसोसिएट्स होतात अँड मेक आरएनए मॉलिक्यूल फ्री. आणि मग त्या डीएनए पासून आरएनए मॉलिक्यूल फ्री होतो. ठीक आहे बेटा, डीएनए पासून, डीएनएच्या एका स्ट्रँड पासून आरएनए मॉलिक्यूल फ्री होतो. ठीक आहे, आता सध्या ते न्यूक्लियस मध्ये आहे. दे आर प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस. व्हेन द आरएनए पॉलिमरेज रीचेस द टर्मिनेटर. आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये म्हणलेलं आहे की आरएनए पॉलिमरेज एन्झाइम इनिशियली बाइंड ॲट द प्रमोटर रिजन अँड इट मूव्ह अलोंग द लेंथ ऑफ एमआरएनए. एमआरएनए ची जेवढी लेंथ आहे ना, त्या लेंथने असा पुढे 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 सरकतो. म्हणजे तो सरकतो कुठून? प्रमोटर पासून, आणि जातो कुठे? टर्मिनेटेड करत जात असतो. व्हेन द पॉलिमरेज रिचेस द टर्मिनेटर सिग्नल ऑन द डीएनए, इट लिव्स द डीएनए. आणि तिथं गेल्यानंतर तो डीएनए ला सोडून देतो. अँड फुल्ली फॉर्म्ड एमआरएनए इज रिलीज्ड. आणि मग जे पूर्णपणे विकसित झालेला, तयार झालेला जो एमआरएनए आहे तो एमआरएनए काय केला जातो? रिलीज केला जातो, किंवा आपण त्याला म्हणतो सेट फ्री केला जातो. मग आता ह्याच्यामध्ये काय बेटा की डेफिनेटली देयर इज अ टू इम्पॉर्टंट टाइप ऑफ द फॅक्टर्स आर प्रेझेंट हिअर. आता ही जी ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस आहे त्यासाठी एक इनिशिएशन फॅक्टर पाहिजे असतो आपल्याला. आणि तो इनिशिएशन फॅक्टर जो आहे, तो इनिशिएशन फॅक्टर लागल्याशिवाय किंवा भेटल्याशिवाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन कुड नॉट स्टार्ट. ती झालीच नाही. म्हणजे प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट होण्यासाठी आम्हाला एक इनिशिएशन फॅक्टर लागतो. तुम्ही म्हणाल की आमच्याकडे केवळ आणि केवळ कोण आहे? तर एकमेव तो आपला, थोडक्यात असं म्हणू,
की त्याला इनिशिएशन फॅक्टर नसताना आरएनए पॉलिमरेज आहे ना, पण आरएनए पॉलिमरेज इज नॉट सफिशियंट फॉर कॅरी आउट द प्रोसेस ऑफ दॅट ट्रान्सक्रिप्शन. तो एकटा कामाचा नाही, त्याच्या सोबत कोण पाहिजे? दी इनिशिएशन फॅक्टर मस्ट नीड बी प्रेझेंट देअर. मग तो कोणता आहे? द इनिशिएशन फॅक्टर इज सिग्मा. आणि जो टर्मिनेट करतो प्रोसेसला, देर इज ऑल्सो. आता ह्या इनिशिएटर जो आहे फॅक्टर्स आहे, याच्याकडे फक्त इलॉंगेशन किंवा त्याला फक्त पुढे जाण्याचीच क्षमता आहे. इट कॅन नॉट स्टॉप द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन. सिग्मा फॅक्टर मस्ट नीड टू बी बाइंड ऍट द प्रमोटर रिजन अँड देन द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट. आता ती प्रोसेस पुढे सरकते, बट the sigma factor do not have a capacity or capability to stop the process. Then who can stop the process at the terminator region? टर्मिनेटर रिजनला कोण थांबवतं? मग तिथे एक टर्मिनेटर फॅक्टर असतो आणि त्याला RHO रो फॅक्टर असे म्हणतो. तो टर्मिनेटर फॅक्टर आहे किंवा स्टॉप फॅक्टर बी म्हणू आपण त्याला. कळेल जसं पुढे गेलो की आपण त्याबद्दल बोलू. ही ऍडिशनल इन्फॉर्मेशन थोडीशी लिहून घेत जा, जी NCERT मध्ये वगैरे आहे. ठीक आहे बेटा. पुढे ऍज द mRNA ग्रो, आता mRNA ग्रो करतो, द ट्रान्सक्राइब्ड रिजन ऑफ द DNA मॉलिक्यूल बिकम स्पायरली कॉइल्ड. आता जसा जसा mRNA म्हणजे आपला जो DNA पॉलिमरेज हा RNA पॉलिमरेज जो आहे, जसा जसा पुढे सरकतो तसं तसं हे पाठीमागे कॉइलिंग व्हायला सुरुवात होते बेटा. डीएनएच्या मॉलिक्यूलची जे पूर्वी अनकॉइलिंग झाली होती ती आता कॉइलिंग व्हायला सुरुवात होते आणि आरएनए पॉलिमरेज हा एन्झाईम पुढे 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 सरकतो mRNA सोबत. त्यानंतर नेक्स्ट, अँड अटेन द डबल हेलिकल फॉर्म. आणि जो पूर्वी त्यांनी डबल हेलिकल फॉर्म लॉस केला होता तो अटेन केला त्यांनी, तो परत मिळवलेला आहे. ठीक आहे बेटा. हे प्रीवियस व्हिडिओ लेक्चरचा एक छोटासा कंटेंट होता जो रेस्ट राहिला होता, उरला होता. आज आपल्याला बघायचं आहे ट्रान्सक्रिप्शन युनिट अँड द जीन. ट्रान्सक्रिप्शन युनिट आणि जीन ह्याबद्दलची आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे बेटा. चला तर मग निघू आपण पुढच्या मुद्द्याकडे. आता काय आहे ह्याची एक डिटेल आपण चर्चा करू आणि मग येईल तुमच्या लक्षामध्ये पद्धतशीर. आज सुद्धा आपण पेन आणि वही सोबत घेऊन बसाल तर डेफिनेटली फायदा होईल. चला. द DNA सिक्वेन्स कोडिंग फॉर mRNA, tRNA और rRNA इज डिफाइन्ड ॲज अ जीन. बघा सुंदर सांगतोय, स्लोली सांगतो, घाई गडबड करत नाही. आपल्याकडे जो एक DNA सिक्वेन्स आहे आणि तो DNA सिक्वेन्स काय करतो की mRNA असेल, tRNA असेल किंवा rRNA असेल, तर यांच्यासाठी त्यांच्याकडे कोड आहेत. डू यू अंडरस्टँड मी काय म्हणतो? आमच्याकडे DNA चे असे काही सिक्वेन्स आहेत की जे सिक्वेन्स mRNA च्या निर्मितीसाठी कोड बनतात, tRNA च्या साठी कोड बनतात आणि rRNA साठी सुद्धा कोड बनतात. तर त्या सिक्वेन्सला आपण जीन्स असे म्हणू. जीन्स म्हणजे कोण? सिक्वेन्स समजायचे ते कुणासाठी? जे कोड करतात 3 प्रकारच्या RNA साठी. बेटा वन्स अगेन पुन्हा एकदा छान लक्षात घ्या. काय म्हणलोय मी की ऍक्च्युअली अ जीन्स इज अ कोडिंग सिक्वेन्स. जीन हा एक कोडिंग सिक्वेन्स ऑफ द DNA आहे जो कोड करतो mRNA, rRNA, tRNA यांच्या निर्मितीसाठी. लक्षात येईल आपल्याला पुढे. निघालो मग पुढे. त्यानंतर सिस्ट्रॉन इज अ सेगमेंट ऑफ DNA. सिस्ट्रॉन हा डीएनएचा एक सेगमेंट आहे. डीएनएचा सेगमेंट म्हणजे काय? काय? रिजन ऑफ द डीएनए, स्मॉल फ्रॅगमेंट ऑफ द डीएनए. डीएनएचा एक छोटासा भाग, डीएनए रेणूचा एक छोटासा भाग. वी कॉल देम सिस्ट्रॉन. सिस्ट्रॉन इज द फंक्शनल युनिट आहे तो. सिस्ट्रॉन हा काय आहे? फंक्शनल युनिट आहे तो. आणि तुम्हाला कळलं सिस्ट्रॉन म्हणजे कोण? तर आपला तो डीएनएचा सेगमेंट आहे. सेगमेंटचा मराठीत अर्थ समजून घ्या, भाग. ओके. कोडिंग फॉर द पॉलिपेप्टाइड.
आणि मग त्या सिस्ट्रॉन कडे कोड आहे, कोड. सिस्ट्रॉन मुळात कोण आहे? सिस्ट्रॉन इज द सेगमेंट ऑफ डीएनए विच कोड फॉर द पॉलीपेप्टाइड. अमायनो ऍसिड जोडायचे एकमेकाला अँड देन द फॉर्मेशन ऑफ पॉलीपेप्टाइड टेक्स प्लेस. त्यासाठी जे कोड पाहिजे असतात, दॅट कोड प्रेझेंट ऑन द सिस्ट्रॉन, सिस्ट्रॉन वर ते प्रेझेंट आहेत. त्यानंतर आता हे सिस्ट्रॉन काय असतं बेटा? डीएनए मध्ये कधी एक सिस्ट्रॉन असतात, एकापेक्षा जास्त असतात, तर त्याला एक वेगळी टर्म आहे. सिस्ट्रॉन काय आहे? सिस्ट्रॉन इज द फंक्शनल युनिट. इट इज द सेगमेंट ऑफ द डीएनए विच कोड फॉर द पॉलीपेप्टाइड. आणि पॉलीपेप्टाइड बेटा, पॉलीपेप्टाइड काय? विद्यार्थी विचार करत असतील पॉलीपेप्टाइड काय? amino acid plus amino acid plus amino acid, large number of amino acids are when attached to each other, at that instant there is a peptide chain produced. When such large number of the peptides are attached with each other, then they form the polypeptide. And when large number of the polypeptide get attached to each other, then it forms the protein. हा, असं आहे का? प्रोटीन बनवायचा ना? हो ना, मग तेच तर बनवायचा. चलो, सिस्ट्रॉन इज द सेगमेंट ऑफ द डीएनए कोडिंग फॉर द पॉलीपेप्टाइड. पॉलीपेप्टाइड साठी कोड मेसेज. चलो, सिंगल स्ट्रक्चरल जीन इन द ट्रान्सक्रिप्शन युनिट इज मोनोसिस्ट्रॉनिक. समजा सिंगल स्ट्रक्चरल जीन, आता सिंगल स्ट्रक्चरल जीन म्हणजे तो सिस्ट्रॉनच आहे बरं. सिंगल स्ट्रक्चरल जीन म्हणजे सिस्ट्रॉनच आहे. तर ते सिंगल स्ट्रक्चरल जीन जे आहेत एखाद्या ट्रान्सक्रिप्शनच्या युनिटमध्ये, सिंगल एकच ट्रान्सक्रिप्शनच्या युनिटमध्ये एकच जर स्ट्रक्चरल जीन असेल, एकच, तर त्याला मोनोसिस्ट्रॉनिक म्हणा. दोन असतील तर बाय किंवा डायसिस्ट्रॉनिक, तीन ट्राय, टेट्रा, पॉली. ओके, लक्षात आलं. लॉंग सेगमेंट ऑफ द डीएनए हॅव्हिंग अ सेट ऑफ व्हेरियस स्ट्रक्चरल जीन इन अ वन ट्रान्सक्रिप्शन. बघा, एकाच ट्रान्सक्रिप्शन मध्ये डीएनएच्या एका लॉंग मॉलिक्युल्सच्या मध्ये एकापेक्षा जास्त म्हणजे व्हेरियस स्ट्रक्चरल जीन्स असतात. आणि व्हेरियस स्ट्रक्चरल जीन असल्यानंतर आपण त्यांना काय म्हणू? पॉलीसिस्ट्रॉनिक. सिंगल स्ट्रक्चरल जीन असेल ट्रान्सक्रिप्शनच्या मध्ये, सिंगल स्ट्रक्चरल मोनोसिस्ट्रॉनिक. आणि सेव्हरल असतील अनेक, पॉलीसिस्ट्रॉनिक. कळतंय ना? नीट लक्षात घ्या, मी एकाही शब्दाचा अर्थ न सांगता पुढे नाही जात. आपण तो लिहून घ्यायचा आहे. नाही कळत ना? स्ट्रक्चरल जीन काय? सिस्ट्रॉनच आहे. सिस्ट्रॉन म्हणजे काय? डीएनएचा सेगमेंट आहे. मग स्ट्रक्चरल जीन पण सेगमेंट हो ना, मग तेच ना, नाव अलग अलग. ओके, स्ट्रक्चरल जीन इन युकॅरियोट. युकॅरियोट मध्ये जे काही स्ट्रक्चरल जीन असतात बेटा, स्ट्रक्चरल जीन जे युकॅरियोट्स मध्ये प्रेझेंट आहेत, त्यांना आपण जस्ट वेट. चलो, तर हे स्ट्रक्चरल जीन हे युकॅरियोट्स मध्ये इंटरप्टेड नॉन कोडिंग सिक्वेन्स, म्हणजे इंटरप्टेड नॉन कोडिंग सिक्वेन्स म्हणजे थोड्या वेळामध्ये कळून जाईल तुम्हाला आपल्या सर्वांना. ते काय की स्ट्रक्चरल जीन युकॅरियोट मध्ये एका करेक्ट सिक्वेन्स मध्ये नसतात, ते इंटरप्ट असतात, त्यांच्यामध्ये अडथळा असतो. म्हणजे कसं सर, नेमकं काय म्हणत आहात? सपोज दॅट एक्झॉन अँड इंट्रॉन, these are exons are coding sequence and introns are non coding sequence. लक्षात घ्या रे माय डियर स्टुडंट, एक्झॉन्स अँड इंट्रॉन्स लिहून घेत असाल नक्कीच. एक्झॉन्स इज अ कोडिंग अँड फंक्शनल स्ट्रक्चरल जीन किंवा फंक्शनल युनिट, अँड इंट्रॉन इज अ नॉन फंक्शनल युनिट. कळतं?
मग आता काय इथे लिहिलंय वर की स्ट्रक्चरल जीन युकॅरियोट्स मध्ये इंटरप्टेड याने अडथळा आहे मध्येच, नॉन कोडिंग सिक्वेन्स आहे मध्येच, एक एक्झॉन इंट्रॉन एक्झॉन इंट्रॉन इंट्रॉन एक्झॉन चालू आहेत, सलग एक्झॉन कुठे आहेत सगळे, किंवा सलग ऑल द इंट्रॉन्स आर नॉट सिक्वेन्सली प्रेझेंट देअर, एक एक्झॉन अगेन इंट्रॉन अगेन एक्झॉन अगेन इंट्रॉन. So that type of the thing is considered as a interrupted non-coding. मग we are not require the introns, आम्हाला इंट्रॉन्स ची गरज नाही. इंट्रॉन इज अ टोटली नॉन कोडिंग नॉन फंक्शनल युनिट आहे, तो काढून टाकायचा आहे आम्हाला, नको तो, आम्हाला फक्त एक्झॉन ठेवायचे सगळे. चला लक्ष देऊ. आता जे युकॅरियोटिक सेल मधून जो एमआरएनए बनलाय तो प्रीमॅच्युअर एमआरएनए आहे. माय डिअर स्टुडंट लक्षात घ्या, द एमआरएनए produced in the process of the transcription is premature mRNA. It means that it is not functional. तो functional नाही. मग कधी तो functional होईल? When this mRNA, premature mRNA undergoes the processing, then it become functional or mature. कळतंय? नीट लक्षात घ्या. आत्ताच आम्ही ट्रान्सक्रिप्शन मधून काय बनवलाय? एमआरएनए बनवलाय. मग तो डायरेक्ट कामच करायला सुरुवात करतो का? नाही. तो कसा आहे? नॉन फंक्शनल आहे. मग त्याला फंक्शनल कसं करायचं? तर त्याला प्रोसेसिंग करायची त्या एमआरएनए ला. कळतंय? कळेल. चलो, ते इंट्रॉन्स आहेत, ते इंट्रॉन्सला आपल्याला आता काढून टाकायचे, ते नॉन कोडिंग आहेत. द कोडिंग सिक्वेन्स और द एक्सप्रेस सिक्वेन्स आर आयडेंटिफाय आर एक्झॉन्स. कोडिंग आहेत ते एक्झॉन्स आहेत, ते फंक्शनल आहेत, आणि जे कोडिंग नाहीत, नॉन कोडिंग आहेत, ते इंट्रॉन्स आहेत, नॉन फंक्शनल आहेत. पुढे, ओनली एक्झॉन्स appeared in the processed mRNA. मग मुलांनो आणि मुलींनो, ओनली एक्झॉन अपियर केले जातात इन प्रोसेस्ड एमआरएनए मध्ये युकॅरियोटिक सेल मध्ये. आता त्यांच्यावर कशी प्रोसेस होते ती बघू आपण आणि पुढे निघू. ठीक आहे बेटा, चलो आपण निघू मग पुढे काय आहे. तर आता बघायचा इम्पॉर्टंट पार्ट, तर तो पार्ट आहे इथे आपल्याकडे छान आकृती दिसते. हे बघा, इथं आकृतीवर आपल्याला 3 प्रोसेस करायच्या आहेत. 3. पहिली सीएपी इथं नाव दिसतं, त्याला कॅपिंग म्हणू. दुसरी आरएनए स्प्लायसिंग म्हणू, आणि तिसरी पॉलीएडिनायलेशन असे आपण म्हणू, किंवा पॉलीएटेल म्हणू. म्हणजे आपल्याला एमआरएनए ला जर मॅच्युअर करायचंय तर 3 प्रोसेसेस कराव्या लागणार. अँड दीज 3 प्रोसेसेस आर, फर्स्ट वन इज द स्प्लायसिंग, सेकंड वन इज द कॅपिंग, अँड थर्ड वन इज द काय, तर त्याला आपण टेलिंग असे म्हणू. टेलिंग, टेल म्हणजे पटकन आलं डोक्यात, काहीतरी शेपटी असेल. कॅपिंग याने कॅप, हो ओके. फक्त स्प्लायसिंगचाच प्रॉब्लेम, स्प्लायसिंग याने कट करायचं. तुम्हाला एमआरएनए भेटलाय? येस सर, वी गॉट एमआरएनए. सो व्हाट काइंड ऑफ द एमआरएनए राइट नाउ यू हैव? सर, ऑन द एमआरएनए देयर इज अ 2 unit is present. हाँ, कौन कौन थे बेटा? The first one is exon and intron. Okay, which one is a functional? Sir, exon is a functional because it have a code. And which one is a non-functional? Sir, intron is a non-functional. So what we need to do right now? Sir, we need to remove that. काय remove? Introns remove करून टाकू सर आपण. Definitely yes, त्यालाच म्हणायचं आहे आपण काय, तर we call that process processing, mRNA processing. चला, in the eukaryotes, the form of the RNA transcribed from the DNA is called as a primary transcript. आता आम्हाला जो एमआरएनए भेटलाय किंवा आरएनए भेटलाय, ट्रान्सक्राइब केलाय आपण डीएनए पासून, तर तो प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट आहे. ओके बेटा, चलो. सच ट्रान्सक्रिप्ट
undergoes the changes called processing or maturation before becoming functional. बघा, mRNA किंवा RNA बिफोर बिकम फंक्शनल बनण्याच्या पूर्वी त्या mRNA वर प्रोसेसिंग व्हायला पाहिजे असते, किंवा त्याला आपण मॅच्युरेशन म्हणू. हा प्री मॅच्युअर आहे, त्याला मॅच्युअर करायला पाहिजे mRNA. ओके बेटा. प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट इज अ नॉन फंक्शनल. ओके, यस, तो नॉन फंक्शनल आहे. कंटेन बोथ एक्झॉन अँड इंट्रॉन. बेटा, इंट्रॉन अँड exons and introns are coding and non-coding sequences. सो आपल्याला कशाची गरज आहे? कोडिंग सिक्वेन्सची. म्हणजे कुणाची? एक्झॉनची. बट तयार झालेला जो mRNA आहे, इट शो द प्रेझेन्स ऑफ बोथ एक्झॉन अँड इंट्रॉन. बर, म्हणून तो नॉन फंक्शनल. आगे बढ़ते. ड्यूरिंग द प्रोसेस ओनली इंट्रॉन्स आर रिमूव्ड. मग नॉन फंक्शनल कोण होतं? कोण? इंट्रॉन. त्याला काय करायचं? रिमूव्ह करायचं बाय द प्रोसेस कॉल्ड स्प्लायसिंग. येस, स्प्लायसिंगच्या मदतीने आपण त्याला रिमूव्ह करून टाकू. दाखवतो बेटा आकृतीमध्ये, एकदम सुंदर छान दिसत असेल आपल्या सर्वांना. आपण थोडस इथं बघू, येऊ आकृतीकडे. हे आपल्याला दिसतं की पहिली प्रोसेस आहे. इथं आपल्याला mRNA दिसतो बेटा, हा माझा कर्सर चालतोय तो. त्या mRNA वर आपल्याला दोन युनिट दिसतात. एक दिसतो एक्झॉन, हे बघा इथे, आणि हा इंट्रॉन. म्हणजे न्यूली फॉर्म झालेला किंवा ट्रान्सक्रिप्ट झालेला जो RNA आहे, इट कंटेन बोथ एक्झॉन अँड इंट्रॉन आपल्याला आकृतीवर दिसत आहेत. ओके ना. mRNA किंवा RNA कंटेन बोथ, कोण कोण? एक्झॉन, इंट्रॉन. नाउ विच वन शुड बी रिमूव्ड? विच वन? द इंट्रॉन्स आर रिमूव्ड. and the process of removal, म्हणून व्याख्या काय लिहायची? द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ कशाची? तर इंट्रॉनची. त्याला म्हणायचं स्प्लायसिंग. आलं बेटा लक्षामध्ये? चलो, आता एक्झॉन्स आर जॉइंड इन द डेफायनाइट सिक्वेन्स. आता तुम्ही काय करणार आहात? मग हे जे एक्झॉन्स आहेत, या एक्झॉनला तुम्ही जॉईन करणार आहात. कोण उरले? उरले कोण सर तिथं? आता फक्त एक्झॉनच उरले सर. यस, एक्झॉन्स आर. बर सर, त्यांना रिमूव्ह कसं करायचं? एंडोन्यूक्लियसेस एन्झाइम शुड बी युज्ड फॉर द रिमूव्हल ऑफ दॅट इंट्रॉन्स. इंट्रॉनला रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला जो एन्झाइम पाहिजे तो एंडोन्यूक्लियसेस पाहिजे, एक्झॉन नाही पाहिजे. आपल्याकडे मेन जे आहेत ते दोन प्रकारचे एन्झाइम्स आहेत. एक्झॉन्स आर जॉइंड इन अ डेफायनाइट सिक्वेन्स. एका विशिष्ट सिक्वेन्स ना. मग कोण जोडलं जातं बेटा एकमेकांना? एक्झॉन. कारण काढून टाकले कुणाला तुम्ही? इंट्रॉन्सला. येस, बाय द डीएनए लायगेज. आणि तो डीएनए लायगेज एन्झाइम त्या एक्झॉनला जोडणार. हे बेटा इकडे आकृती दिसते. आता खालच्या आकृतीमध्ये आपण आलो की हे बघा, इथं आपल्याला फक्त आणि फक्त एक्झॉनच दिसतात, हे इंट्रॉन दिसत नाहीत. चलो, heterogeneous nuclear RNA undergoes the process of capping and tailing. आता हे जो आहे इथं कॅपिंग बी होणार आणि टेलिंग पण झालेली दिसून येणार मुलांना आणि मुलींना. कॅपिंग आणि टेलिंग बघू ते काय आहे. इन कॅपिंग, कॅपिंग म्हणजे काय रे? टोपी पहिनवायची, म्हणजे टोपी घालायची. कुणाला चव्हाण सर? कुणाला? तर टोपी घालायची त्या 5 प्राइम एंडच्या असलेल्या RNA ला. 5 प्राइम एंडच्या RNA ला टोपी घालायची. कशाची टोपी? तर टोपी घालायची MG-PP, मिथाइल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट. मिथाइल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट NEET असेल, CET असेल किंवा तत्सम स्वरूपाच्या परीक्षा असतील तर डोक्यात घ्या. कॅपिंग मिथाइलेटेड ग्वानोसिन ट्रायफॉस्फेट इज ऍडेड to the 5 prime end of HN RNA. हेट्रोन्यूक्लियर RNA जो आहे तो हेट्रोन्यूक्लियर RNA मध्ये आपल्याला त्याच्या 5 प्राइम एंडला टोपी घालायची आहे. हे किती छान दिसतं माय डिअर स्टुडंट. हे बघा 5 प्राइम एंड इथं G-PP मिथाइल MG-PP मिथाइल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट ची ही टोपी आपल्याला ऍड करायची आहे. व्हेरी नाईस. नॉन फंक्शनलला आपण फंक्शनल बनवतोय. तर पहिली प्रोसेस केली की त्याच्यातून इंट्रॉन काढून टाकले. दुसरी प्रोसेस करतोय की 5 प्राइम एंडला टोपी टाकतोय. कुणाची टोपी टाकतोय? तर MG-PP ची टोपी टाकतोय.
ओके, आता झालं कॅपिंगचं काम. आता याचं सगळ्यात शेवटी टेलिंगचं. तर टेलिंग पॉलीएडिनायलेशन टेक्स प्लेस ऍट द 3' एंड. आता हे जे पॉलीएडिनायलेशन म्हणजे काय, म्हणजे ऍडेनिन त्याला जोडायचे. ऍडेनिन 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 ऍडेनिन, मोर नंबर ऑफ ऍडेनिन आर अटॅच्ड or joined to the 3' end of that HNRNA. त्या HNRNA ला 3' end ला ती चिटकून टाकायची. टोपी कशाची घातली तुम्ही, MG-PPP ची, आणि इकडे काय लावले तुम्ही, ए लावले मी, म्हणजे जास्तीत जास्त पॉलीएडिनायलेशन लावून टाकले. चलो, इट इज फुल्ली प्रोसेस्ड HNRNA. आता तो फुल्ली प्रोसेस्ड HNRNA आणि त्याला आपण आता mRNA असं म्हणायचं आहे. त्याला काय म्हणायचं आहे, mRNA. म्हणजे आपण कुणावर प्रोसेस केली, आपण RNA वर, HNRNA वर प्रोसेस केली. अँड आफ्टर दॅट प्रोसेसिंग दॅट HNRNA गेट कन्वर्टेड इनटू द mRNA अँड नाउ this mRNA is completely become functional. So how many processes are takes place? 3 processes are takes place. The first one is the splicing, the second one is a capping, and third one is the tailing. For the translation of mRNA is transported out. Right now where we are, आता सध्या आम्ही कुठे आहोत, we are in the nucleus. आता आमच्याकडे प्रॉपर तयार झाला mRNA. हा mRNA आता आपल्याला बाहेर काढायचा न्यूक्लियसच्या मधून. आता त्याला ट्रान्सपोर्ट करायचं, त्याचं वहन. फॉर द ट्रान्सलेशन, सर तो बाहेर काय येणार आहे, अरे बाळ प्रोटीन सिंथेसिस करायचंय ना, तर प्रोटीन सिंथेसिस साठी त्याला न्यूक्लियसच्या मधून बाहेर यावं लागेल ना, सायटोप्लाझम मध्ये, कारण ट्रान्सलेशनची प्रोसेस तर सायटोप्लाझम मध्ये होते. लक्षात घे. फॉर द ट्रान्सलेशन ऑफ द mRNA, the mRNA is transported out the nucleus through the nuclear pore. बेटा न्यूक्लियसच्या मेम्ब्रेन वर पोर असतात. पोर याने मराठीत छिद्र. न्यूक्लियर मेम्ब्रेन वर छिद्र असतात, त्या छिद्रामधून तो mRNA सायटोप्लाझम मध्ये येतो, म्हणजे न्यूक्लियस मधून बाहेर येतो. ठीक आहे. मेनी व्हायरसेस कंटेन RNA ऍज अ जेनेटिक मटेरियल. खूप व्हायरसेस मध्ये ना RNA हे जेनेटिक मटेरियल असतं. दे रिप्लिकेट बाय, मग त्या RNAचं रिप्लिकेशन होतं सिंथेसाइजिंग फर्स्ट द DNA अँड देन फॉर्म RNA. मग हे जे रिप्लिकेशन होताना सुरुवातीला ते DNA तयार करतात रिप्लिकेशन मधून, आणि त्याच्यानंतर मग ते RNA तयार करतात पुन्हा. चला, दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. याला रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणायचं. RNA DNA RNA हा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन, आणि DNA RNA प्रोटीन हे फक्त ट्रान्सक्रिप्शन. चला लक्षात घ्या. सच व्हायरसेस आर नोन ऍज अ रेट्रोव्हायरस. मग अशा व्हायरसेसला आम्ही रेट्रोव्हायरस असे म्हणत असतो. लक्षात घ्या. रेट्रो म्हणजे काय, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन करतात म्हणून. एक्झाम्पल, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस, ज्याला आपण बेटा HIV चा व्हायरस म्हणतो. तर तो एड्स आपल्याला कॉज करतो. ह्युमन बिईंग मध्ये, मॅमल्स मध्ये जो एड्स डिसीज होतो तो एका HIV नावाच्या व्हायरसमुळे होतो. आणि त्याच्यामध्ये रेट्रो व्हायरस किंवा त्याच्यामध्ये रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शनच्या पद्धतीने बेटा तो आपल्यावर अटॅक करतो. ओके, त्याच्याकडे त्याचा इंडिव्हिज्युअल, त्याचा ओन जो जेनेटिक मटेरियल आहे ते RNA आहे. तो आपल्या बॉडीतल्या सेलला येऊन अटॅक करतो. अटॅक केल्यानंतर ते DNA कन्वर्ट होतं, DNA पासून मग RNA बनवला जातो. तर ह्यामुळेच त्याला आपण म्हणतो काय, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. इन सम ई कोलाई द चेन टर्मिनेटिंग द प्रोटीन रो फॅक्टर. बघा आता काय सांगितलं आपण, थोड्या वेळापूर्वी बोललो की आपली जी ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस स्टॉप करण्यासाठी एक फॅक्टर पाहिजे असतो, अँड दॅट फॅक्टर इज अ रो फॅक्टर, आणि इनिशिएट करण्यासाठी सिग्मा फॅक्टर. ओके, सिंथेसिस ऑफ mRNA. ठीक आहे. त्यानंतर टाइप ऑफ RNA चे काही टाइप्स आहेत आणि ते ट्रान्सक्रिप्शन बघू. इन बॅक्टेरिया देर आर 3 टाइप ऑफ RNAs. बॅक्टेरियामध्ये 3 प्रकारचे RNAs आहेत, एन्झाइम्स. किंवा mRNA जो आहे तो प्रोव्हाइड करतो एनकोडेड मेसेज. mRNA कडे प्रोटीन सिंथेसिस साठी एनकोड मेसेज असतो. बेटा tRNA जे असतात ते tRNA ब्रिंग करतात, आणतात. काय आणतात, स्पेसिफिक अमायनो ऍसिड.
कुठं साइट ऑफ द ट्रान्सलेशन, ट्रान्सलेशन मध्ये आपण ते बघू की जिथं ट्रान्सलेशनची प्रोसेस चालू आहे त्या ठिकाणी अमायनो ऍसिड्स आणावे लागतात अँड दॅट अमायनो ऍसिड्स आर ब्रिंग्स डाऊन बाय टीआरएनए. टीआरएनए अमायनो ऍसिडला आणतात. आता राहिला आरआरएनए. हा आरआरएनए प्ले roles in providing the binding site to mRNA. mRNA ला बाइंडिंग साइट जी पाहिजे, mRNA ला चिटकण्यासाठीची जी जागा लागते ती जागा आरआरएनए प्रोव्हाइड करत असतो रायबोसोमला. ठीक आहे बेटा. तर अशा पद्धतीने बॅक्टेरियामध्ये आपल्याला 3 प्रकारचे आरएनए दिसतात. बॅक्टेरियामध्ये 3 प्रकारचे mRNA, tRNA, आरआरएनए. देर इज अ सिंगल डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज. बापरे, नाव तर खूप मोठं आहे सर. काही नाही, काही अडचण नाही. डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज. अरे बाबा, डीएनए आरएनए माहिती आहे, पॉलिमरेज पण ऐकलात आपण, फक्त डिपेंडंट नाही ऐकलं. म्हणून डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज that catalyzes the transcription of all 3 type of RNA in bacteria. आता तिन्ही प्रकारचे बॅक्टेरिया बनवण्यासाठी, तिन्ही प्रकारचे आरएनए बनवण्यासाठी बॅक्टेरियाच्या मध्ये आपल्याला आरएनए पॉलिमरेज, डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज हा सिंगल एन्झाइम त्या तिघांची सुद्धा निर्मिती करू शकतो. सिंगल एन्झाइम आरएनए पॉलिमरेज बाइंड. आता आरएनए पॉलिमरेज तर आपण अगोदर बी शिकलोय, तो बाइंड होतो बेटा. कुठं बाइंड होणार आहे? प्रोमोटरच्या रिजनला, आपल्या बोलल्याप्रमाणे. अँड इनिशिएट द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन. आणि ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसला तो इनिशिएट करतो, म्हणजे सुरुवात करतो. ठीक आहे. हा मुद्दा तुम्ही परत 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 एकदा वाचा आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सांगणं की ह्या चॅप्टर मधले जे जे काही इम्पॉर्टंट कंटेंट्स आहेत, जे थोडेसे कॉम्प्लिकेटेड वाटतात असे व्हिडिओ लेक्चर मध्ये, अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण परत ऑफलाईन मध्ये रिपीट करणारच आहोत. आलं लक्षामध्ये? तोपर्यंत आपल्या सर्वांना गुड बाय. गॉड ब्लेस यू ऑल. टेक केअर. स्टे ॲट होम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार. फायदा तर आहे त्यात तुमचा. चलो बाय बेटा.